नमस्कार बहिणींनो. बघा आता जेवण करते, कारण की आज आहे ना खूप उशीर झाला. असं कपडे धुत होती. बघा बाहेर सगळे कपडे धुवायला टाकलेले, वरती पूर्ण टोटल पसारा काढलेला आहे. आज चुलत सासरे वारले होते, तर त्यांचं आज 9वा येतं, उद्या 10वा येतं. मग 9व्याच्या दिवशी 8व्याच्या दिवशी ही साफसफाई करायची असते, सुत्त काढायचं असतं. तर मग आज मला एवढा उशिराने जेवायला मिळतं आहे. आंब्याचा रस, आमरस आहे, गड्ड्याची भाजी, चपाती. या मग बाबाने तुम्हाला घास भरवते घ्या. आता सीजन चालू ना आंब्याचं. एक दिवसाआड आमच्याकडे आंब्याचा रस असतो, एक दिवसाआड. आंबे खूप स्वस्त आहे नाशिकला. बघा आंबा घेतला आपला गरीब 100ला 2 किलो आहे. श्रीमंताचा घेतला तर 100ला 1 किलो आहे. गरीब म्हणजे कच्चा पक्का 2 दिवस ठेवायचं आणि पिकाला ठेवून द्यायचे. 2 दिवस होऊन जातो तो 2 दिवसात. एवढा उशीर झाला आज जेवण करायला. काय करतात, काय करावं, घरात कोण नाही. मीच एक मुलगा आहे लहान, तो ना ड्युटी करून आला, त्याचे पप्पा गावाला गेले. पूर्ण टोटल कपडे धुतले आज. पूर्ण चिंदी बत्तीपासून तर मोठ्या कपड्यांपासून तर गोळड्यापासून बघा एवढं धुतलं गेलं. या 2 घडी करून ठेवल्या, इकडे पण या 2 घडी करून ठेवल्यात. बाकीचा पसारा आवरायचा आहे, अजून बाकीचा पसारा आवरायचा. छान आहे आंब्याचा रस, चवदार लागतोय खायला. 2 दिवस आंबा ठेवला, छान पिकून गेला, एकदम भारी लागतंय. व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा राहतो भावा बहिणींनो, की काही लोकांची परिस्थिती म्हणजे माणसाला परिस्थिती मजबूर करून टाकते. किती का चांगली बाई असे ना, तिची परिस्थिती खराब करून टाकते. तिचे शरीर, पैसा पुरत नाही, नवरा काम करत नाही. मग काय करतात त्या, याला धर त्याला धर, याला पकड याची शिलपड त्याची शिलपड करून घेतात. आणि नाही जर गेलं त्याच्याकडे तर जीवाने मारून टाकतात. तो पैसे वसूल करायसाठी बरोबर बोलून घेतो, आणि नाही गेली ती समोरची व्यक्ती लवकर तर तो मारून बी टाकतो. त्याच्यामुळे दोन घास माणसाने कमी खावा, इज्जत झाकून ठेवावी आपलीवाली, 2 पैसा कमी खर्च करावा, आणि वाईट रस्त्याला जाऊ नये. पण सुधरत नाही बायका. प्रियकराच्या साह्याने नवऱ्याला मारून टाकतात, प्रियकराच्या साह्याने नवऱ्याला ड्रममध्ये टाकून त्याचा खून करून टाकतात. अशा नालायक बायका असतात, नालायक. अरे ज्याच्या संग आपण 7 फेरे घेतलेले आहे, 7 फेऱ्यांचं वचन निभवलेलं आहे, आणि त्याला असं जर तुम्ही करायला लागल्या तर काय म्हणा, कलंक म्हणा, श्री जातीला कलंक. त्याच्या पुढे मग ती परिस्थिती येते, कारणीभूत परिस्थिती असते. तो काम करत नाही आणि मग ती काम करते, तर तो कामाचा पैसा भरत नाही म्हणून ती वाईट रस्त्याला लागते. अशा काही बायका, काही म्हणायला गेलं तर 100मधून 50% बायका तसे आहेत, वाईट काम करतात. काही कामाचं नाही ते. खूप छान झाली हा गड्ड्याची भाजी, 1 नंबर लागते. कुछ खट्टा हो जाए, कुछ मीठा हो जाए. माझी परिस्थिती एवढी वाईट होती, नवरा काम करायला जायचा, पगार पुरायचा नाही, 3 लेकरं कसे सांभाळायची. आणि दिसायला इतकी चांगली होती, रंगाने सावळी होती, पण नाक्षांशी शान होती. रस्त्याने चालायची, चालतं थांबून जायची, मला पाहणारे. पण माझा कधीच वाईट पाऊल टाकला नाही मी. माझं माहेर गावातलंच होतं, आणि पती पण गावातच जॉबला होते, म्हणून माझ्या माहेरच्यांची बी लाज राखली,
इज्जत राखली आणि माझ्या सासरकडची बी नवऱ्याची पण इज्जत राखली. मी कामाला जायचीच होता, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायची. पण कधी परपुरुषाकडे बघितलं पण नाही, कधी परपुरुषाकडे जाऊन कधी त्याला मागणी पण नाही केली की बाबा मला 100 रुपये दे का 200 दे. आज याच्याकडे 100 मागायला गेलं, सगळं उठून हा आपल्याला 200 देईल, 500 पण देऊ शकतो ना, आपल्याला बोलवू शकतो शरीर सुखासाठी. त्याच्यामुळे नको, आपला इज्जत आपल्याला काचेच्या भांड्यासारखी असते. 4 लोकांमध्ये कोणी नालायक आपल्याला बोलणार नाही की तू अशी होती का तशी होती. पहिले एवढ्या कष्टाचा दिवस काढले, आता मी तसेच दिवस आहे माझे, आता मी हलाखीचेच दिवस आहे माझे. मुलं कामं करतात, घरात पैसा पगार कमी असल्यामुळे पैसा पुरत नाही, थोडं थोडं खावा, मग काय करणार. एक भाजीच्या जागेवर 2 भाजीच्या जागेवर 1च भाजी खायची. आता सांगितलं ना उदाहरण आहे आंब्यावर. हा गरीबाचा आंबा, कैरी असते ती पिकवून घ्यायची 2 दिवस आणि तिचा रस करायचा, छान लागतो तो. माझ्या नवऱ्याचा माझ्यावरती एवढा विश्वास होता. कामावर जायची मी प्रायव्हेट हॉस्पिटल, रात्री मला 9 साडे 9 वाजून जायची घरी यायला. तर माझा नवरा मला कधीच त्याने विचारलं नाही की तुला एवढा उशीर का झाला, कारण की माझ्या वागण्यामध्ये काही फरकच नव्हता दिसला ना त्याला. आम्हाला विचारायची तरी वागण्यात फरक नव्हता. वागण्यात फरक तेव्हा दिसून येतो बायकांचा, पहिला आणि नंतरचा. लाईक करा, शेअर, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर करा भावा बहिणींनो. खानदेशी मावशीला पण पुढे न्या, सबस्क्राईबर करा, व्हिडिओ व्हायरल करा. व्हिडिओ पाहायला विसरू नका. येते मी रजा, बाय बाय.